आज सुट्टी असल्यामुळे सकाळीच फिरायचा प्लॅन केला म्हणून दादर स्टेशनवरून 7:43ची खोपोली फास्ट ट्रेन पकडून खोपोलीच्या दिशेने आम्ही रवाना झालो. निसर्गाची सुंदर व्हिडिओ बनवून आम्ही पुढे प्रवास चालू ठेवला. त्यानंतर खोपोली स्टेशनला पोचलो. खोपोली स्टेशनवरून 15 मिनिटं अंतरावर असलेल्या श्री गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ आम्ही आलो. मठाच्या शेजारून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीचा फोटो काढला. हे मठ खोपोली गावाच्या डोंगराच्या शेजारी वसलेले आहे. मठामध्ये आपल्याला महाराजांची समाधी पाहायला मिळते. महाराज भ्रमंतीला जात असताना ही गाडी वापरायचे. त्याचबरोबर महाराजांचा भव्य पुतळा मठाच्या मागच्या बाजूला पाहायला मिळतं. मठामधून दिसणाऱ्या या डोंगरात गुफा आहे. गुफेपर्यंत यायला सुंदर रस्ता आहे. काही वेळ चालून आम्ही गुफेपर्यंत आलो. या ठिकाणी आम्हाला फारशी गर्दी मिळाली नाही. गुहेमध्ये लहान मुलांना आतमध्ये प्रवेश नाही. लगेच आम्ही गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये महाराजांची पूजा करण्यासाठी पुजारी असतात. गुहेमध्ये महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गुहेच्या बाहेर थोडे व्हिडिओज, फोटो, निसर्गाचं सुंदर दृश्य कॅप्चर केलं. गुहेमध्ये आपल्याला आतमध्ये खूप गारवा जाणवतो. त्यानंतर आम्ही गुहेच्या बाहेर येऊन आम्ही आमचे फोटो काढले. त्याचबरोबर काही व्हिडिओ बनवल्या. या मठामध्ये येण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. अशा प्रकारे आम्ही सुट्टीच एन्जॉय केलेली आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला.